चुनाव दरमियान अपने प्रभाग की जनता को उनके स्वास्थ्य को बेहतर रखने के मकसद से जिस ओपन जिम के निर्माण करने का वचन ऐरोली शिवसेना की नगर सेविका विनया मड़वी ने दिया था, आखिर उन्होंने उसे पूरा कर ही दिया। बाजी प्रभु देशपांडे और प्रबोधनकार ठाकरे उद्यान में बिठाए गए इन्हीं ओपन जिम का उद्घाटन प्रभाग की महिलाओं के हाथों किया गया, जहां इस अवसर पर शिवसेना के नगर सेवक M.K. मड़वी, पदाधिकारी और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे की संकल्पना से प्रेरित होकर बिठाए गए इस ओपन जिम पर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए नगर सेविका विनया मड़वी ने युवाओं, महिलाओं और ज्येष्ठ नागरिकों को इसका बखूबी से लाभ उठाने की अपील की। आज माझा प्रभाग क्रमांक 16 मध्ये आज दोन्ही उद्यान आहे, प्रबोधनकार ठाकरे उद्यान आणि तसंच बाजी प्रभू देशपांडे उद्यान। हे दोन्ही उद्यानामध्ये आज ओपन जिमच्या इथे उद्घाटन झालेलं आहे आणि खरोखर आज शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस मी अभिवादन करते आणि त्याचबरोबर आज उद्धवजी ठाकरे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, राजनजी विचारे साहेब, आदित्यजी ठाकरे साहेब आज सर्व यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने आज आम्ही जे नागरिकांसाठी ते काम करत आहेत आणि खरोखर सांगायला आनंद होतो आहे की काही दिवसापूर्वी आपण इथे आज तेव्हा भूमिपूजन केली होती आणि आज ओपन जिमचं जे साहित्य आहे ते लावून पूर्ण इथे झालेलं आहे आणि खरं म्हणजे इथे राहणारे नागरिक आहेत ते एवढं बिझी असतात की स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देणं त्यांना कठीण असतो आणि जे प्रायव्हेट जिम आहे तिथले फीस परवडत नाही म्हणून त्यांना तिकडे ते जात नाही आणि त्याचबरोबर आज ते सगळे म्हणजे जे इकडे राहणारे नागरिक आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, नोकरी करतात आणि त्यांना ते वेळ पण भेटत नाही म्हणून त्या दृष्टिकोनातून आज सर्व जे यंग जनरेशन असू द्या किंवा जे ज्येष्ठ नागरिक असू द्या सर्वांसाठी, आज महिला असू द्या सर्वांसाठी ओपन जिमच्या इकडे उद्घाटन झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे माझ्या वॉर्डमध्ये जे पंचदीप सोसायटी आहे तिथे एक आपले जे पर्यावरणाच्या एक समतोल राखण्यासाठी तिथे आज वृक्षारोपणचा कार्यक्रम झालेला आहे आणि पुढेही जे आम्ही नागरिकांना वचन दिले ते निवडणूकमध्ये ते सर्व काम आम्ही पूर्ण करू अशी मी ग्वाही देते। वहीं प्रभाग की जनता ने इस ओपन जिम के निर्माण के लिए मड़वी दंपत्ति का तहे दिल से आभार माना। मला तर फार आनंद झालाय कारण मी नेहमी गार्डनमध्ये पहिल्यापासून इथे 15 वर्ष झाले माझं वास्तव आहे, मी तेव्हापासून या गार्डनमध्ये फिरायला येते आणि मी हे जिम तिकडे 5 सेक्टरच्या गार्डनमध्ये बघितलं तर तिकडे जात होती मग आता फिरायला आणि सर्वप्रथम मी आधी त्यांचे आभार मानते की त्यांनी खरोखरच खूपच चांगलं कार्य केलेलं आहे। गार्डनची पण मध्ये जरा दुर्दशा झाली होती, त्याची चांगली व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि महिलांना बसायला हे बसवले, आपले बेंचेस लावलेले आहेत त्यांनी आणि म्हणजे खरंच महिलांचं खूप मनोरंजन होईल। संध्याकाळच्या वेळी महिला भरपूर असतात आपल्या इथे रात्रीच्या वेळी, तर म्हणजे मला खूपच आनंद झाला आहे। सेक्टर 17 मध्ये जे काही गार्डनमध्ये आज जिमसाठी जे ते लावण्यात आलेले आहेत गेम्स लहान मुलांसाठी, आपल्या विनयताई मडवी मॅडमनी जी काय सुविधा दिलेली आहे आणि ती सुविधा सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि त्याच्यापासून आपल्याला जे काही शरीराला फायदे होतील ते करून घ्यावे आणि जिममध्ये जाऊन खास पैसे घालवून जे काही द्यावं लागतं आणि पैसे देऊन आणि करावं लागतं शरीरासाठी मेहनत, ती मेहनत त्यांनी ह्या गार्डनमध्ये करावी आणि आपल्या स्वतःच्या शरीराला घडवावं। आणि माझं तरी असं आहे म्हणणं की आपल्या समोरच राहती जी सोसायटी आहे सर्व रेसिडेन्स एरिया त्याच्या समोर गार्डन आहे मधोमध आणि त्या गार्डनमध्ये ही सुविधा मिळालेली आहे आणि ही सुविधा सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असं मला। सेक्टर 16चं गार्डन बाजीप्रभू उद्यान आणि सेक्टर 17चं मीनाताई ठाकरे उद्यान, या दोन्ही उद्यानामध्ये ओपन जिमचं उद्घाटनाचा संपन्न सोहळा पार पडला। आमच्या लाडके नगरसेवक या ठिकाणी M.K. मडवी साहेब आणि स्थानिक नगरसेविका विनयाताई मडवी साहेब यांच्या माध्यमातून हा कन्सेप्ट या ठिकाणी आणला गेला। खरं तर हा कन्सेप्ट युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंचा फार जुना आहे आणि तो त्यावेळेस या मुंबईमध्ये या सर्व ठिकाणी सुरुवात झाली, थोडा त्याला विरोध पण झाला पण पर्यायाने नंतर मग त्यांना पर्याय नव्हता आणि मग संपूर्ण मुंबईमध्ये नवीन मुंबईमध्ये प्रत्येक गार्डनमध्ये हा कन्सेप्ट सुरू होत आहे। त्याचं एकच कारण म्हणजे कसं की तरुण मुलं आपण जिममध्ये जाऊ शकतो, त्यांना ते वर्कआउट चांगलं करू शकतात तिथे, परंतु ज्येष्ठ नागरिकांनी कुठे जायचं, त्यांना एकतर पैसा आणि त्यांना त्या प्रकारचे जिम मिळत नाही, तर हा ओपन जिमचा कन्सेप्ट आहे फार चांगला आहे की मी आज जवळजवळ गेली 20 वर्षापासून आम्ही एकत्र काम करत आहोत आणि त्यांची कार्यशैली जी आहे खरोखर नव्या मुंबईला मी तर म्हणतो ना
नव्या मुंबईमध्ये असेच आमचे शिवसेनेचे अजून जर 5-25 नगरसेवक आलं तर मी सांगतो ना, ही महापालिका भारतात नव्हे जगात हिचा आदर्श पोचवायला टाईम लागणार नाही. आणि खरोखर मी तुम्हाला सांगू इच्छितो, आजचा हा जो कन्सेप्ट आहे की सर्वसामान्य लोकांना आर्थिक तो परवडू शकत नाही. आपल्या ज्या जिम आहेत त्यांच्यामध्ये जो काही आर्थिक खर्च, त्याला लागणारा टायमिंग, त्या टायमिंगनुसार प्रत्येकाला टाईम अवेलेबल नाही. या ठिकाणी कधी त्याला मनात आलं त्यावेळेसला तो इथं येऊन आपलं फिजिकल फिटनेस करू शकतो, त्याच्यासाठी एक्सरसाइज करू शकतो. म्हणजे मी म्हणतो की खरोखर असे कन्सेप्ट नव्या मुंबईत आमच्या दादांच्या आणि वहिनींच्या हस्ते जे चालू झालेलं आहे, खरोखर हा कौतुकास्पद आणि त्यांचं स्तुती करण्यासाठी खरोखर आज शब्दसुद्धा नाही आहेत. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.